नमस्कार, मी मंजिरी वीरा राहुल मुळे. मी सिडको उपासना केंद्रातून आहे आणि माझा अनुभव म्हणजे मी बापूंसोबत जवळपास 2016 पासून आहे. माझा अनुभव आत्ता 16 फेब्रुवारीचा आहे. माझी मुलगी सकाळी रोजच्याप्रमाणे क्लासला गेली. उस्मानपुऱ्यामध्ये तिचा क्लास आहे आणि क्लासला जात असताना दुड्डेरी सिग्नलच्या तिथे तिचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यावर तसं पाहायला गेल्यानंतर कोणीही मदत करत नाही, कोणीही सहकार्य करत नाही. परंतु बापूंची कृपा, बापूच तिच्या सहकार्याला आले. पाखरे म्हणून गृहस्थ होते, त्यांनी माझ्या मुलीला मदत केली सारंगीला. आणि ती ज्या साईडनी पडली त्या साईडलाच तिचा मोबाईल होता. मोबाईल डॅमेज झाला पूर्ण आणि त्या पाखरे भाऊंनी तिला स्वतःचा मोबाईल दिला. त्यांनी घरी मिस्टरांना फोन केला, ॲक्सिडेंट झालेला आहे. मग त्या पाखरे भाऊंनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी तिला दवाखान्यात घेऊन जातो आहे म्हणून. आणि ज्यावेळेस तिचा ॲक्सिडेंट झाला तिथे अजून एक महिला होते, तर त्यांनी त्या पाखरे भाऊंनी त्या महिलेला मदतीसाठी सांगितलं. तर तसं पाहायला गेलं तर कोणीही मदत करत नाही, ना पुरुष ना स्त्री, कोणीच मदत करत नाही. पण बापूंची कृपा अशी की ती महिला पण तयार झाली माझ्या मुलीला मदत करायला आणि दोघंही जण तिला दवाखान्यात घेऊन गेले. मला माझ्या मिस्टरांनी फोन केला. मी शाळेत पोचले, वर्गात गेली होती, प्रार्थना सुरू होती आणि वर्गामध्ये गेल्यावरती मी म्हटलं हा घरून सारखा का फोन येतो आहे, म्हणून मी उचलला. तर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की सारंगीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला ॲडमिट करतायत म्हटलं की माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तशीच खाली आले माझं सगळं सामान घेऊन आणि प्रिन्सिपल मॅडमला विनंती केली की मला जायचं आहे. आणि मग मी तिथेच बापूंना म्हटलं निघतानाच गाडीवरती की बापू तुम्ही आहेत सोबत सारंगीच्या, मला काहीच काळजी नाही, मला माहिती आहे तिला काहीच लागलेलं नाही आहे म्हणून. पूर्ण रस्ता शाळेपासनं मी पूर्ण कंटिन्यू मनसामर्थ्य जाताचा जप करत होते. मला त्यावेळेस जे सुधारलं ते केलं मी. आणि ज्यावेळेस मी तिथे गेले तर ते दोघंही जणं, ते पाखरे भाऊ पण तिच्यासोबतच होते आणि त्या ताई पण तिच्यासोबतच होत्या आणि दोघंही जणं मी जाईपर्यंत तिच्यासोबत होते. दोघांनी तिचा हात गच्च पकडलेला होता, जणू काही बापूच होते. आणि त्यांनी माझ्या मुलीला सुखरूप त्या दवाखान्यापर्यंत पोहोचलं. जास्ती लागलंच नव्हतं, फक्त या बाजूला इथे असं व्ही शेपमध्ये लागलं आणि 4 टाके पडले. काहीच होऊ दिलं नाही माझ्या बापूने. अगदी अल्लाद लेकराला झेलावं त्या पद्धतीने त्यांनी झेललं. आणि परत ते पाखरे भाऊंनी फोन केला रात्री की ताई तुमची मुलगी कशी आहे, तिला जास्ती त्रास नाही जाऊ ते ना, जास्ती लागलं नाही ना. ही बापूंनीच परत मला चौकशी केली आणि बापूंमुळेच माझी मुलगी आज सुखरूप आहे. श्रीराम अंबज्ञ.